त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। नमस्कार, मी अमिता गावंडे, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण राज्यासह नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीवर शोककळा पसरली आहे। साधू महंतांकडून आयोजित करण्यात आलेला आजचा श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव रद्द करण्यात आला असून त्र्यंबकेश्वरच्या सर्व आखाड्यांच्या साधू महंतांनी एकत्र येत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। आज गहरा और दुख के साथ आज अजीत दादा हमारे बीच में अचानक सत्यवादी ऐसे जो अनेक चुनौतियों को चीरते फाड़ते हुए जननायक और टाइम टेबल पे खड़ा उतरने वाले, अपने वचन पे वचन पद देने वाले, जैसे भगवान राम के वंश के लोग थे, ऐसे कहीं कहीं दुर्लभ अकल्पनीय जो ऋषि महर्षि देवताओं से भी उनका ऊंचा स्थान होता है, क्योंकि सत्य ही धर्म है। अजीत पवार दादा के जीवन में सत्य का बहुत बड़ा, महात्मा गांधी की तरह, जयप्रकाश नारायण की तरह अनेक जननायक लोग नायक की तरह मजबूत थे और अपने वचन को अपने टाइम किए। किसी भी खेड़ू, किसान, साधु, सन्यासी, भिखारी, मेरे जैसे भिखारी भी पहुंच जाते थे और उनसे भिक्षा मांगते थे गोदावरी के बारे में, तीर्थ के बारे में, अनेक व्यवस्थाओं के बारे में, तो वो कभी निसंकोच, चाहे भुजबल जी थे, चाहे और तमाम लोग थे, अनेक प्रकार उनके लोग और अनेक प्रकार से वो वचनबद्ध थे। और मैं सर्व उनको, मतलब अजीत पवार के जो लोग भी आश्रित हैं, उनकी पत्नी, उनके बच्चे, उनके और जो परिवार के लोग हैं, उन सभी को मैं मतलब जो है एक शोक की घड़ी में समस्त देवी देवताएं, ऋषि महर्षि और यहाँ पे अखाड़ा परिषद के अध्यक्ष और शंकर बाबा तीर्थ पुरोहित के अध्यक्ष। नाशिक जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर आज दुःखात बुडाले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरात सर्वत्र शांतता पसरली। आज नियोजित असलेला श्री गंगा गोदावरी जन्मोत्सवाचा सोहळा रद्द करून दादांना मानवंदना देण्यात आली। विशेष म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाबाबत आज जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे पदाधिकारी साधू महंतांची भेट घेणार होते। मात्र या दुर्दैवी घटनेमुळे प्रशासकीय बैठका आणि उत्सवाचे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून अहिल्या गोदावरी संगम घाटावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले। या श्रद्धांजली सभेला अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महाराज, महामंत्री हरिगिरीजी महाराज आणि कोषाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। विधिवत मंत्रोच्चारात आणि जड अंतःकरणाने साधू महंतांनी, संतांनी दादांच्या कार्याचे स्मरण केले। सकल संतजनानां क्षेत्रे अद्यैव अहिल्या गोदावरी संगमे शिवलिंग तथा च प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्षा मंजू वारुंसे आणि मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रशासकीय कामातील धडाडी आणि स्पष्ट वक्तेपणामुळे सर्व स्तरातून दादांबद्दल आदर व्यक्त केला जात आहे। अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। कबीर न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।